तुम्हाला तर माहितीच असेल, एकदा श्रावण महिना चालू झाला की सणवारसुद्धा चालू होतात. श्रावण महिना चालू झाला की गणपतीची, गौरीची चाऊलसुद्धा लागायला सुरुवात होते आणि त्याची लगबग, त्याची तयारीसुद्धा काही काही घरामध्ये चालू असतात. कारण गणपती म्हटलं की एक आनंदाचंच वातावरण असतं. गौरी गणपती घरी येत असतात त्यावेळेस हा एक पदार्थ होणार नाही असं होत नाही. आज आपण अगदी होटाने तुटतील, 2 दिवस राहतील असे उकडीचे मोदक इथे बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकनी सुरुवात करू. आता प्रमाण कसं घ्यायचं आहे, असं गूळ आणि खोबऱ्याला असं कोणतंही प्रमाण नाही खरं म्हटलं तर. कोणाला गोड जास्त आवडतं, कोणाला जास्त गोड आवडत नाही, त्यानुसार गूळ कमी जास्त केला जातो, बरोबर. इथे ओलं खोबरं, गूळ, खसखस, विलायची पूड, बास एवढं साहित्य लागतं. आता प्रमाण कसं घ्यायचं एकदम साधं सोपं, पटकन समजेल आणि प्रत्येकीला जमेल. जेवढं तुम्ही खोबऱ्याचा किस घेणार आहे तेवढंच गूळ तुम्ही किसून घेतला तरी चालेल. जास्त गोड नसेल पाहिजे, थोडासा गूळ कमी घातला तरी चालेल. आता मी इथे काय केलं आहे, खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे. एकच नारळ घेतलेला आहे. काप करायचे पातळ, मिक्सरला सरळ फिरून घ्यायचे. जास्त वेळ नसेल, खवता येत नसेल तर ही एक प्रोसेस एकदम सोपी आहे. कढईमधून घालायचं, थोडंसं तूप घालायचं आणि थोडंसं हा नारळाचा किस भाजून घ्यायचा. म्हणजे काय होतं, जास्त असं पाणी सुटत नाही जे आपण सारण बनवतो तेव्हा. कारण का मोदक जेव्हा बनवून उकडायला लावतो आणि जास्त सारण ओलं गिचकं असेल तर गुळाचं पाणी मोदकामधनं बाहेर सुटायला लगेच सुरुवात होते. म्हणून इथे खोबरं पहिलं तूप घालून चांगलं भाजून घ्या. थोडंसं ज्यातला ओलसरपणा, दमटपणा असतो तो कमी होतो. नंतर गूळ, विलायची पावडर, सुंठ पावडर असेल ती घाला, खसखस घाला, थोडंसं जायफळ घाला आणि थोडंसं तूप घातलं तरी चालेल. सारण कोरडं चांगलं करून घ्या. कोरडं झालं एका ताटामध्ये काढून पसरून ठेवा, म्हणजे जरासं ते सुक्कं होतं. आता उकडीच्या मोदकांसाठी तांदळाचं पीठ लागतं, एवढं तर सगळ्यांना माहिती असतं. आता पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण कसं घ्यायचं आहे, जेवढं तुम्ही पीठ घेणार आहे तेवढंच पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. एखाद्या वाटीने जर तुम्ही 2 वाट्या पीठ घेतलं तर 2च वाट्या यामध्ये पाणी घालायचं आहे. मीठ मात्र यामध्ये आवर्जून घालायचं आहे. मीठ जर तुमचं कमी झालं ना तर मोदकांना चिरा जातात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मीठ अगदी थोडंसं किंचित जास्त झालं तरी चालेल, पण कमी अजिबात घालू नका. तूप घाला 1-2 चमचे, पाण्याला उकळी येऊन द्या आणि त्यानंतरनं ह्या 2 वाट्या तांदळाचं पीठ यामध्ये घाला. तांदूळ गिरणीवरून स्वच्छ धुवून सावलीला सुकून घ्यायचं 2 दिवस आणि गिरणीवरून दळून आणायचं, म्हणजे हे पीठ आपल्याला वापरता येतं. पाण्याला उकळी आली, पीठ घालून घेतलं, हलवून घ्या, गॅस बंद करा आणि असंच मुरत ठेवा 5-6 मिनटं. उकड त्यामध्ये चांगली मुरली की मऊसूद अशी मळायला जाते. आता मळून घेताना यामध्ये 1-2 चमचे तूप घाला. मळतानाच उकडमध्ये जर तूप घातलं तर मोदकाची जी चव असते ती तर चांगली लागतेच, पण उकड चांगली मऊ लुसलुशीत मळली जाते, ज्यामुळे मोदकांना चिरा जात नाही, पारी व्यवस्थित बनली जाते. आता इथे उकड चांगली मळून घ्यायची आहे, जोर लावून जरासा, जोपर्यंत एकदम तिला असा चकाकी येत नाही, गोळा असा पेड्यासारखा बनत नाही तोपर्यंत मळून घ्यायची. आता इथे बघू शकता तुम्ही पारी केली आहे, सहज अशी ताणती आहे पारी, म्हणजे उकड आपली व्यवस्थित मळली गेलेली आहे. मोदक करताना फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, सारण जास्त ओलं पचपचित करायचं नाही आहे. दुसरी गोष्ट, उकड चांगली मळायची आहे. पारी हातावरती तयार करताना किंवा कळी पाडताना पिठाला अशी चीर गेली नाही पाहिजे, म्हणजे उकड चांगली मळून घ्यायची. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या ना की मोदक शक्यतो फसत नाही.
आणि हातावरती अशी जशी आपण पुरी बनवतो तशी एक पारी अशी हातावरती करून घ्यायची आहे. इथे पारी जास्त पातळ नाही करायची, थोडीशी तिला जाड ठेवायची आहे. नंतर ना कळ्या पाडून घ्यायच्या. आता कळ्या तुम्ही कितीही पाडू शकता, 5 पाडू शकता, 7 पाडू शकता, 11 पाडू शकता, मग 17 पाडू शकता, मग डायरेक्ट 21 पाडू शकता. बस. म्हणजे जितक्या कळ्या जास्त पाडणार तुम्ही मोदकाच्या तेवढा मोदक मोठा होतो. जितका कमी तुम्ही पाडाल तेवढा तो छोटा नाजूक असा मिडियम होतो. आता इथे काही मी कळ्या मोजल्या नाही आहे, किती पडल्या कळ्या आपल्या अंदाजी केलेल्या आहे. कारण कळ्या शेवटी कितीही पाडल्या आणि नाही पाडल्या तरी मोदकाची चव ती चवच राहणार आहे, त्यात तर काही बदल होणार नाही. त्यामुळे ते कळ्या पाडून छान सारणमध्ये भरायचं, जेवढं बसते तेवढं अंदाजानुसार छान मिळवत असा हातावरती गोल फिरवत वरचा शेंडा मिळवत आणायचा. एक्स्ट्राचं पीठ जर शेंड्याला जास्त झालं काढून घ्यायचं आणि उकडायला ठेवायचं. आता त्याच पद्धतीने आपण दुसरा पण इथे बनवून घेतलेला आहे. आता वर्षातून आपण कधीतरी गौरी गणपतीला मोदक बनवत असतो, सराव नसतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं मोदक कळी पाडून बनवायला वेळ लागतो. दुसरी गोष्ट, साचा तुमच्याकडे असेल, साच्यातनं सुद्धा तुम्ही हे मोदक बनवू शकता किंवा डायरेक्ट अशी पारी करायची, भरायचं आणि काट्याच्या चमच्याने नक्षी पाडायची, मोदक बनवून तयार होतात. पण कळीचे मोदक जरासं दिसायला सुबक सुंदर असतात आणि कळीचे मोदक मग मोदक खाल्ल्यासारखे वाटतात. मोदक बनवून आपले तयार झालेले उकडायला लावू. आता इथे हळदीची पानं असेल तर अतिउत्तम. हळदीच्या पानावरती त्याचा स्वाद पण मोदकांना खूप छान लागतो. केळीची पानं असेल तर ती नसेल, चाळणीला असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे मोदक खाली चिटकत नाही. आणि मोदक असे जरासा थोडेसे अंतर ठेवून सुट्टे ठेवून उकडायला चाळणीवरती ठेवायचं. अगदी मोठा गॅस ठेवायचा. 10 मिनिटात मोदक उकडून तयार होतात. मोदक उकडायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण पहिलीच उकड काढून घेतलेली असतात. इथे बघू शकताय. कधी कधी काय होतं, आपली उकड व्यवस्थित नाही झाली तर मोदक उकडतानाच मोदकांना चिरा जातात. आता इथे बघू शकता, उकड एकदम व्यवस्थित झाल्यामुळे ना चिरा वगैरे काही गेलेला नाही. फक्त काय झालं आहे, पारी आपली जरासा पातळ झाल्यामुळे गूळ तुम्हाला पारीतनं असा बाहेर दिसतोय, पण आलेला नाही आहे, बाहेर आलेला नाही. छान पांढरं शुभ्र मऊ लुसलुशीत आपले हे मोदक बनून तयार झालेले.